टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मंदिरात आज मोठ्या उत्सवामध्ये गुढीपाडवा जी आहे ती साजरा होतोय। आपण पाहू शकतो या ठिकाणी आज मंदिरामध्ये पहाटे 5 वाजता मुख्य शिखरावरती गुढी उभारण्यात आली आणि त्यानंतर तुळजाभवानी मंदिरात मुख्य गाभाऱ्यामध्ये देवीजीची पूजा आणि साखरेचा हार घालून शिवकालीन दागिने घालून पूजा करण्यात आलेली आहे। एकंदरीतच आज पाडव्याचा मुहूर्त साधत आज तुळजाभवानी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक देखील दर्शनाला आलेले आपल्याला पाहायला मिळते। मला सांगा, आज तुळजाभवानी मंदिरामध्ये पाडवा साजरा झाला आहे, काय नेमके ह्याची आख्यायिका असते आणि काय महत्त्व असतं? श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये ही गुढीची परंपरा ही त्रेतायुगापासून आलेली आहे। प्रभू श्रीराम ज्यावेळेस सीतेचे अपहरण झाले होते त्यावेळेस शोधामध्ये इथं आल्यानंतर श्री तुळजाभवानी देवीने त्यांना दक्षिण दिशा दाखवली, तिची वाट दाखवली। त्यामुळं देवी श्री रामवरदायिनी सुद्धा म्हटलं जातं आणि त्याचं ठाण आणि त्याचं मंदिरसुद्धा तुळजापुरामध्ये आहे, श्री रामवरदानी। आज जी मंदिरामध्ये देवीची पूजा करण्यात आली त्यामागं काय आख्यायिका आहे? साखराचा हार वगैरे घालून शिवकालीन दागिने घालून पूजा करण्यात आली काय? हो, आज तुळजाभवानी देवीची पहाटे चरणतीर्थ पूजा झाल्यानंतर त्यानंतर देवीच्या मंदिरावर गुढी उभ्या करण्यात आली। त्याला विशेष म्हणजे साखराचा हार, पुन्हा लिंबाचा हार, लिंबाचे फाटे ह्या सगळ्या वस्तू तेथे लावून त्याची पूजा करण्यात आली आणि मंदिरावर गुढी उभारल्यानंतरच तुळजापूरवासीय आपली गुढी उभारतात। जोपर्यंत मंदिरावरची गुढी उभारत नाही तोपर्यंत तुळजापूरवासीय कुठलाही आपल्या घरावर गुढी उभा करत नाही। एकंदरीतच तुळजापूरमध्ये परंपरा जी आहे ती मोठी आहे। ज्यावेळेस तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य शिखरावरती गुढी उभारली जाते त्याच वेळेस तुळजापूर शहरामध्ये गुढीपाडवा सण साजरा केला जातो आणि गुढी उभा केली जाते। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।